नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, कोकणातील लग्न एक परंपरा, भावना आणि स्वर्गीय अनुभव आहे. आता उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी मुलांना पडणाऱ्या सुट्टी, नोकरदार वर्गांना पडणारी सुट्टी आणि इतर म्हणजेच आंबा, काजू, फणस असो यांचा मोसम सुरू झाला आहे. त्यामुळे बहुतेक लोक कोकणात जास्तीत जास्त लोक हे एप्रिल किंवा मे मध्ये लग्नाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांची सजावट आणि लग्नांचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा केला जातो याची थोडक्यात झलक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेणार आहोत. तर पाहूया कोकणातील लग्न, परंपरा आणि भावना. शहरातील लग्न तुम्ही खूप पाहिले असतील, पण कोकणात लग्न हे लग्न नसतं. ही असते परंपरा, भावना आणि नात्यांची एक सुंदर कहाणी. पूर्वी गावातील ओळखी, नातेवाईक किंवा मध्यस्थामार्फत मुलगा मुलगी पाहून लग्न ठरवले जायचे. आता आधुनिक पद्धती यांचा वापर केला जातो. कोकणात लग्न ठरणं म्हणजे एक फक्त मुलगा मुलगी पाहणं नाही, तर दोन कुटुंब जोडणं असतं. इथे अजूनही नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. कोकणातील लग्न ही फक्त दोन व्यक्तींची नातं नसून परंपरा, संस्कृती आणि कुटुंबातील नात्यांचा सुंदर उगम असतो. चांगल्या प्रथा म्हटलं की कोकणात अनेक गोष्टी दिसून असतात, ज्या आजही जपल्या जातात. त्यामागे अर्थही खोल असतो. इथे काही महत्वाच्या सकारात्मक प्रथा सांगतात. साधेपणा. कोकणात लग्न साध्या पद्धतीने केले जाते. अनावश्यक खर्च, दिखावा यापासून लांब ठेवण्याचा भर दिला जातो. यामुळे आर्थिक ताण कमी होतो आणि खऱ्या अर्थाने आनंदावर लक्ष केंद्रित होतं. लग्नात संपूर्ण गाव आणि नातेवाईक सहभागी होतात. मित्रांनो, आपल्या गावाचा विचार केला तर एका गावात एखादं लग्न असतं तर गावातील सारं गाव या लग्न घरी मदतीसाठी लोटलेलं असतं. डेकोरेशन बनवायचं झालं, मंडप सजवायचा झाला तर आपापल्या घरातील पडदे म्हणा, लाईट्स म्हणा या लोक घेऊन येतात मंडप सजवण्यासाठी. लग्न हे साध्या पद्धतीने असलं तरी आपल्या घरातील पडदे म्हणा, विविध विद्युत रोषणाईची दिवे म्हणा, हे आपापल्या परीने लोक लग्न घरी मदतीचा प्रयत्न करत असतात. जेवणासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला फणस म्हणा, फणसाची भाजी, तिथे जनता भाजी म्हटली जाते, ही फणसाच्या भाजीचाही वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि हे जेवण बनवण्यासाठी एकमेकांना मदतही मोठ्या प्रमाणात केली जाते. स्वयंपाक, सजावट आणि इतर व्यवस्था ही सगळी एकत्रितरित्या केली जाते. यामुळे आपलेपणा आणि एकता वाढत असते. लग्नाआधी देवदेवतांची पूजा केली जाते. कुलदेवतेचे आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मकता यांच्यात वाढ होते. घरगुती जेवण. लग्नात घरचं पारंपरिक कोकणी जेवण दिलं जातं. उदाहरणार्थ नारळाचा वापर असलेले पदार्थ, सोलकढी, उकडीचे मोदक, तसेच मी थोड्या वेळापूर्वीच बोललो होतो की मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले फणसाची भाजी, तसेच इतर पदार्थ समजा जे स्थानिक पातळीवर जे पदार्थ उपलब्ध असतात ते अगदी पोटभर खाण्यासाठी दिले जातात. भात असो, घरचा तांदूळ असो, यांचा वापर फार मोठ्या प्रमाणे केला जातो.
हे आरोग्यदायी आणि स्थानिक संस्कृती जपणारं असतं. म्हणजे मोठा बडेजाव केला जात नाही, मांसाहार मोठ्या प्रमाणात टाळला जातो, जेणेकरून गरिबातील गरीब ही अगदी सुंदररित्या मोठ्या मनाने, अगदी मोठ्या हौशेने लग्न समारंभ सादर करू शकतो. मित्रांनो, या आपण पाहत आहे या व्हिडिओमध्ये ज्या विविध प्रथा आहेत, त्या प्रथा अगदी जाती जमातील विविध जाती जमातीतील लोक असतात, त्यांना एकत्र घेऊन या प्रथा पार पाडल्या जातात. 12 बलुतेदार असतात, त्यांचाही फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. न्हावी असो, कुंभार असो, असे जे 12 बलुतेदार उपलब्ध असतात, त्यांचाही यात फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मित्रांनो, असे हे लग्न फार मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून होत असतं. येथे अमाप असा खर्च जास्त केला जात नाही, पण वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी सारं गाव लोटत असतं. पहिल्यांदा पाहुण्यांची सोय. वधूच्या घरी पहिले वराच्या घरातील लोकांना जेवण दिलं जातं, कारण लग्न हे वधूच्या घरी, मुलीच्या घरी लागलं, मुलीच्या मांडवात लागतं. आणि आलेली पाहुणे मंडळी पहिली त्यांची व्यवस्था केली जाते, त्यांचं जेवण पहिल्यांदा बघितलं जातं, त्यानंतर गावातील लोक जेवतात. ही खरंच एक समोरच्या माणसांना रिस्पेक्ट, आदर देणारी ही लोकभावना आहे. त्याचं कौतुक करावं लागेल. देण्याघेण्याच्या पद्धतीही येते मूठमाती दिलेली आहे, हे मी आनंदाने सांगेल. एखादी गोष्ट, एखादा नारळ कमी पडला, वधू पक्षाकडे वर पक्षाकडे एखादी नारळ कमी पडला, एखादी वस्तू कमी पडली, तर अगदी आनंदाने येते शेअर केली जाते, अगदी आनंदाने एकमेकांना दिली जाते, जेणेकरून दोन्हीही पक्षातील लोक हे आनंदाने एक सोहळा सादर करत असतात, सोहळा साजरा करत असतात, या सोहळ्याचा आनंद साजरा करत असतात. आणि तो आनंद पाहणे एक म्हणजे अनुभूती आहे. ही अनुभूती आपल्याला येथील लग्न, गावची जी लग्न आहेत, जो मंडप असो, वधूवरांना देण्यात येणारा आशीर्वाद असो, गावातील लोकांचा लग्नामधील सहभाग असो, हे पाहताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लक्षात येईल. येथील लोकांची आपुलकी किती आहे, येथील लोकांचं प्रेम किती आहे, हे लग्न सोहळ्यात आपल्याला दिसून येत असते. हुंडा न देण्याची भावना कोकणात अनेक ठिकाणी, म्हणजेच हुंडा देणे घेणे हे नाहीच आहे. कोकणातील कुटुंब हुंडा देण्याच्या विरोधी आहेत, हे सकारात्मक लक्षण आहे. मित्रांनो, मुलीचं लग्न हे काही ठिकाणी जड मानलं जातं. देणघेणचे व्यवहार, हुंडा ही जी प्रथा आहे, ही वाईट प्रथा आहे. याला कोकणाने मूठमाती दिलंय असं म्हणावं लागेल. कारण एकही पैसा मुलीच्या बापाकडून किंवा मुलीच्या कुटुंबियाकडून येथे हुंड्याच्या मार्फत घेतला जात नाही. आणि हे मी आनंदाने, गौरवाने सांगेन की मुलीचं लग्न हे येथे खूप कमी खर्चात केले जातं. अगदी चांदीचं मंगळसूत्र दिलं तरी चालेल असं येथील प्रथा आहे. फक्त एक देवाचं देणं, देवाच्या नावाने मुलीच्या गळ्यात एखादं छोटंसं मंगळसूत्र घालणं ही एक प्रथा आहे. मुलासाठी कुठल्याही प्रकारचं मोठमोठाले खर्चदार म्हणजे कपडे घेतले जात नाहीत, किंवा इतर ज्या खर्चिक वस्तू आहेत ते येथे वापरल्या जात नाहीत. हुंडा देणे आणि घेणे हे येथे मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो, आणि ही एक सकारात्मक बाब आहे. कोकणात फार मोठ्या प्रमाणात स्त्रिया ओव्या म्हणतात, पारंपरिक गाणी म्हणतात.
त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आता तुम्ही पाहू शकता, लग्न झाल्यानंतर वधूवर एकमेकांना हार घातल्यानंतर गावच्या ज्या बाया असतात त्या मोठ्या प्रमाणात अगदी सूरबद्ध, तालबद्ध, आनंदाने गाणी म्हणतात, पारंपरिक गाणी म्हणतात. आणि ही गाणी अतिशय सुंदर, मनाला आणि आपल्या हृदयाला भिडणारी असतात. आणि खरंच मित्रांनो, कोकणातील लग्न हे एक आनंदाचं प्रतीक कसं असतं हे या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळेल. स्त्रिया मोठ्या प्रमाणात पारंपरिक ओव्या म्हणतात, पारंपरिक गाणी म्हणतात. त्यामुळे वातावरणात आनंदी आणि सांस्कृतिक एक ओढ अशी निर्माण होते. कोकण म्हटलं की निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात होणारी ही लग्न, नारळाच्या झाडामध्ये मोकळ्या जागेत अशी घराच्या अंगणात मंडप बांधून ही लग्न समारंभ साजरे केले जातात. यामुळे वेगळंच शांत आणि सुंदर वातावरण तयार होतं. कोकणातील लग्न आपल्याला काय शिकवतात आपण पाहू शकता. ढोल ताशा ही जी पारंपरिक वाद्य आहेत, या वाद्यांचा वापर करून येथे लग्नाची मिरवणूक काढली जाते, लग्नाची वरात काढली जाते. आपण पाहू शकता कशा प्रकारे ताशा वाजवतात, याची छोटीशी झलक आपण पाहू शकता. आनंद मोठ्या खर्चात नाही तर नात्यामध्ये असतो. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर समतोल लग्नाच्या माध्यमातून आपण आपल्या कोकणात सादर केला जातो. कोकणात विविध परंपरा आहेत. साखरपुडा असो, दोन्ही कुटुंब एकत्र येतात, अंगठी देणे, गोड खाऊ घालणे, लग्नाची तारीख ठरवणे, ही साखरपुडाची पद्धत आहे. हळदी समारंभ असो, वधूवरांना हळद लावली जाते. आनंद, शुद्धता, सौंदर्य यांचं प्रतीक. गावात नाच गाणी, पारंपरिक नृत्य केली जातात. मंडप पूजा, लग्नासाठी मंडप उभारला जातो. पूजा अर्चा करून त्याचा शुभारंभ केला जातो. लग्न सोहळा, वधूवरांना अंतरपाट लावला जातो. मंगलाष्टक म्हटली जातात. अंतरपाट काढल्यानंतर दोघे एकमेकांना हार घालतात. कन्यादान, वधूचे आई वडील मुलीचा हात वराच्या हातात देतात. हा क्षण भावनिक असतो. त्यानंतर सर्वात वराची मिरवणूक नाचत गात निघते. ढोल ताशा लेझिम यांचा फार मोठ्या प्रमाणात पारंपरिक जी वाद्य असतात त्यांचा वापर केला जातो. रात्री गृहप्रवेशाचा कार्यक्रम, नववधूचा सासरी स्वागत केले जाते. औक्षण, आरती करून तिचा घरात प्रवेश केला जातो. मित्रांनो, कोकणातील लग्न म्हणजे चवदार जेवण, नारळाचा वापर, स्थानिक फणसाची भाजी, उकडीचे मोदक, तसेच लग्न झाल्यानंतर कोंबडी वडे आणि मासे असाही बेत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात साधेपणा आणि परंपरेचा सुंदर मिलप, कुटुंब आणि गावाचा मोठा सहभाग, ओव्या आणि लग्नगीते, स्त्रिया पारंपरिक गाणी गात लग्न साजरं केलं जातं. उखाणे, नवरा नवरी यांची नाव घेण्याची सुंदर पद्धत, साड्या, नथ, पारंपरिक कोकणी पेहराव आणि विविध गोष्टींच्या मार्फत अतिशय आनंदाने येथे लग्न केलं जातं. कोकणातील लग्न हे फक्त एक सोहळा नाही, ही असते आठवणीची, परंपरेची, प्रेमाची आणि एक जपलेली कहाणी असते. कोकणात लग्न म्हणजे संस्कृती, पण हुंडा नाही. खऱ्या नात्यांची किंमत पैशात नसते, तर ती प्रेमात असते. अशा प्रकारे अगदी धूमधडाक्यात कोकणात लग्न साजर केले जाते.
ढोल ताशांच्या गजरात वधूवराची मिरवणूक काढली जाते आणि साजरा होतो तो फक्त आनंद. जो आनंद वधूवर आपल्या आयुष्यात, आपल्या आयुष्यभर, अगदी म्हातारे होईपर्यंत साठवून ठेवत असतात. अशा प्रकारे कुठलाही बडेजाव न करता, कुठलाही वारेमाप खर्च न करता कोकणात सुंदर असं लग्न केलं जातं. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून लोक कोकणात लग्न कसं साजरं केलं जातं याचं सुंदर उदाहरण सर्वांना देता येईल. परत भेटूया एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.